नमस्कार. नेहमी योगासन आणि प्राणायाम मी जेव्हा शिकवते तेव्हा मला भरपूर जण सांगतात की तुम्ही ध्यान हा सुद्धा विषय आम्हाला समजवा, आणि त्यासाठी मी नामस्मरण हा विषय आज घेतलेला आहे. आपण नामस्मरण म्हणजे नेमकं काय हे आज थोडक्यात जाणून घेणार आहोत. नामस्मरण करा असा उपदेश आपल्याला संतांनी दिला, गुरुजनांनी दिला, ऋषीमुनींनी दिला. आणि नामस्मरण का करायचं, नामस्मरण कसं करायचं, नामस्मरणाचा महिमा काय, नामस्मरणामुळे माणसामध्ये किती बदल घडतात, या आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संतांनी देऊन ठेवलेली आहेत अभंगांतून कित्येक वर्षांअगोदरपासून. तर आपण नामस्मरण का करायचं हा आपला पहिला प्रश्न घेऊयात. नामस्मरण का करायचं? कारण आपण पूर्ण जन्मभर नामस्मरण सोडून इतर सगळ्या काही गोष्टी करत असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत जे माणसाचं जीवन असतं, अशी कित्येक जीवन या पृथ्वीवरती होऊन गेले, आणि कित्येक जीव फक्त सुख आनंद मिळावा यासाठी किती जणांची धडपड होती. पण माणसाला खऱ्या अर्थाने सुखी आणि समृद्ध करण्यासाठी जगात अशी कुठलीच गोष्ट, कुठलीच वस्तू नाही आहे की ती खरेदी केल्यानंतर माणूस सुखाने राहिलेलं आयुष्य त्याचं जगतोय. असं त्याच्या आयुष्यात कधी झालंच नाही. तरी पण माणूस असमाधानी राहून पुढे वाटचाल करत असतो आणि सुख आनंद शोधत असतो. हे समाधानातच आहे. समाधान माणसाला प्राप्त व्हायला पाहिजे. आणि समाधान कधी होतं? आपल्याकडे आहे, ही वस्तू आहे, आता बास, आता तो आनंदी आहे, याची जेव्हा त्याला जाणीव होते तेव्हा. आणि म्हणून माणसाला ही जाणीव आहे ती क्षणोक्षणी होऊ शकते. माणसाला वाटतं आपल्याकडे एखादी गोष्ट नाही आहे, पण त्याच्याकडे जे आहे त्याकडे त्याचं दुर्लक्ष असतं. म्हणून नामस्मरण, पुढे अक्षर काय आहे हे बघा, शब्द काय आहे? स्मरण. स्मरण म्हणजे आठवण. आपल्याकडून आनंद हा हरवलेला आहे आणि तो आपल्याला आठवणीत आणून देण्यासाठी हे स्मरण, नामस्मरण आहे. तर नामस्मरण का करायचं? कारण आपल्या समोर, आपल्या डोळ्यांच्या समोर असा एक मोठा अंधार आहे अंधश्रद्धेचा आणि अहंकाराचा. त्यामुळे आपल्याला कधी आपल्याकडे किंवा आपल्या समोर या पृथ्वीवर ही जी व्यवस्था आहे ईश्वराची, ती आपल्याला कधीच दिसत नाही. लहान मूल चंद्राकडे, सूर्याकडे किती आश्चर्याने पाहतं. आपणच लहान होतो तेव्हा पहा, सगळ्या गोष्टी आपल्याला आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या असतात. वेगवेगळ्या व्यक्ती सारख्याच उंचीच्या पण वेगवेगळ्या दिसतात. त्यातून आपण आईला ओळखत असतो, अशी आपली जाणीव असते. वेगवेगळे गंध घेत असतो, वेगवेगळे फुलांचे रंग पाहण्यात आपल्याला रस असतो. रांगत एखाद्या जीवाकडे पूर्ण कित्येक वेळ आपण लक्ष देत असतो. आणि तेच आपण मोठे झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये वास करणारा ईश्वरसुद्धा आपल्याला दिसत नाही. आपल्या डोळ्यांनी अख्खं जग पाहतो, पण त्या जगातली सगळी व्यवस्था आपण पाहत नाही, ईश्वर पाहत नाही. एवढा मोठा पडदा अहंकाराचा आपल्या समोर येतो. हा अहंकार कसला? मग पाहतो काय आपण? जर हे पाहत नाही तर पाहतो काय? पाहतो हेच की आपण मी करत म्हणजे मी श्रुती, मी अशी, मी तशी, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. एखादी आयडियल गोष्ट पाहून आपण या सगळ्या पाहून हे सगळ्या गोष्टी करत असतो. आणि म्हणून तसंच सुखासाठी माणसाची भूक ही कधीच संपत नाही, मृत्यूपर्यंत संपत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित. त्याची फजिती होते माणसाची. आणि यापेक्षा मोठं दुःख काय? माणसाच्या रूपात त्याला जन्म मिळतो आणि नामस्मरण त्याला होत नाही, त्याला ईश्वराचं दर्शन घडत नाही. साक्षात्कार तर क्षणोक्षणी आहे. परमेश्वराने साक्षात आकार घेतला आहे आपल्यासमोर आणि आपल्यात, आणि आपण तरीसुद्धा माणसाला त्याचं दर्शन घेता येत नाही. म्हणून हा पडदा हटवण्यासाठी नामजप हे साधन आपल्याला संत ऋषीमुनींनी दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी नामस्मरण हे आपल्याला सतत करायचं आहे. बरं, स्मरण आणि नामजप या दोन्हीमध्ये अंतर आहे. नामस्मरण म्हणजे ईश्वर स्मरण, आणि नामजप म्हणजे त्या ठिकाणी स्मरण घडण्यासाठीची ती एक वाटचाल आहे. आता पहा, एखादा आंबा आहे. आंबा हे फळच एखाद्या व्यक्तीला माहीत नाही आहे, पण आंबा आपल्या सर्वांना माहीत आहे, कारण आपण तो चाखलेला आहे. आणि ती व्यक्ती आहे बाहेर गावची किंवा बाहेर देशाची, जिला आंबा हे फळच माहिती नाही. तिच्यासमोर आपण फक्त म्हटलो आंबा, तर तिच्या समोर, डोळ्यासमोर किती कल्पना येतील, किती वेगवेगळ्या कल्पना येतील.
आणि अगदी तो पुढे कल्पनाही करू शकत नाही, कारण त्याला त्या शब्दाच्या पुढे आणखीन काही भेटणार नाही. ते फळ आहे हे त्याला माहीत नसल्यामुळे त्याला आकार लक्षात येणार नाही. ते फळ गोड आहे हे आपण जर सांगितलं नाही तर तोपर्यंत त्याला ते फळ गोड आहे याचा त्याला अनुभव येणार नाही, त्याला माहीत नसणार. जोपर्यंत तो चाखत नाही तोपर्यंत त्याची गोडी कळणार नाही, त्याचा रंग, त्याचा सुगंध कळणार नाही. तसंच ईश्वर म्हणजे नेमकं काय हे माणसाला जोपर्यंत समजत नाही, म्हणजे आंब्याची गोडी काय हे जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत त्याला आंबा खायची इच्छा दरवर्षी आंब्याच्या सीझनमध्ये निर्माण होणार नाही. म्हणून तसंच जसं आपल्याला एखाद्या गोष्टीची त्याचा अर्थ, त्याचं मर्म लक्षात येईल तशी आपल्याला आवड निर्माण होत जाते. म्हणून देव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय ही संकल्पना आपली एकदा डोळ्यासमोर आली, ईश्वर म्हणजे काय, की आपलं पुढे साधना आहे ती खूप चांगली होते. माझे सद्गुरू परमेश्वर म्हणजे काय यावर खूप छान उत्तर देतात. निसर्ग नियमांसहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, पद्धतशीर अशी ही व्यवस्था, नैसर्गिक व्यवस्था. पहा, या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरात, आपल्या समोर, वर, खाली, आजूबाजूला, पूर्ण भूतलावरती, सगळीकडे जिथे पाहाल तिथे ईश्वर दर्शन घडेल. अशी कुठलीही जागा नाही जिथे परमेश्वर नाही. जिथे पाहाल तिथे आपल्याला ईश्वर दर्शन घडेल. पण माणसाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे, माणसाला पाहायलाच येत नाही. आणि पाहायला कोणाला येत नाही, आंधळ्याला पाहता येत नाही. म्हणजे आपण कोण झालो, या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर पाहतोय असूनही आपल्याला पाहता येत नाही. पाऊस पडतोय पण ती व्यवस्था आपण कधीच पाहत नाही. फक्त सुखदुःखाचे डोंगर उभे केलेले असतात. मग एक डोंगर कधी छोटा, एक कधी मोठा, दुःखाचा मोठा, सुखाचा छोटा, याकडे आपण पाहत असतो. काय हवंय, काय नकोय, पण जे मिळालंय त्याच्या बाबतीत समाधान नाही माणूस, आणि म्हणून त्याच्या आयुष्यात दुःख आहे, कारण तो सतत अपेक्षा करत असतो. तर त्याने साधना करणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी हे केलं त्यांचं जीवन सुख समृद्धीने पूर्ण भरून गेलं, आनंदाने प्रत्येक क्षण साजरा करता आला. संतांनी स्वतः उपदेश करून, अनुभव घेऊन आपल्याला सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एकदा नाम मुखात येण्यासाठी आपल्याला कित्येक जन्मांचं पुण्य लागतं. आता असे पुण्यवान किती कमी आहेत बघा. नामस्मरण करणारे मंडळी किती कमी आपल्याला आढळतात या जगामध्ये. आणि त्यातून आपल्याला एक घडायचं आहे, आपल्याला नामस्मरण करायचं आहे. हे एक साधना आपल्याला जर लक्षात आली आहे, संतांचा उपदेश आपल्यापर्यंत पोहोचला आहे, तर एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाला नामस्मरण, देवाचे द्वारी उभा क्षण भरी, उभा क्षण नामाने भरायचा आहे. रिकामा अर्धघडी राहू नको असं हरिपाठात ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एकही क्षण रिकामा आपल्याला न सोडता प्रत्येक क्षण नामाने भरायचा आहे. आता एकही क्षण रिकामा सोडायचा नाही म्हणजे किती अवघड आहे नामस्मरण. पण ते स्मरण असल्यामुळे ते सोपं आहे. नाम जप असेल तर ते जरा अवघड आहे, आणि तो सराव आहे, ती साधना आहे. स्मरण आहे ते आपोआप होतं. स्मरण कधीच आपल्याला करून, मुद्दामून करून त्याचा भाव, कृतज्ञता भाव मनात निर्माण होणार नाही. तर नाम जप करून आपल्याला ते शक्य आहे. तर असं नामस्मरण प्रत्येक क्षणाला घडण्यासाठी नामजप आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ही खरी साधना आहे, ते आपल्याला खरे असे सद्गुरू आपल्याला देऊ शकतात. सहज असणारा देव, हा सहज आपल्याला दाखवणारे सद्गुरू हे दुर्मिळ. आणि त्यातून आपल्याला जर त्याचे सद्गुरू लाभले तर आपल्यासारखे पुण्यवान आपणच. म्हणून मला वाटतं मी किती भाग्यवान आहे, कारण मला असे गुरु आणि सद्गुरू लाभले की जे मला योग्य मार्गावरती नेतील आणि मला योग्य मार्गदर्शन देतील. तर नामस्मरण करण्यासाठी त्याचं ईश्वराचं स्मरण, जो ईश्वर सर्वत्र वास करतो, जो ईश्वर प्रत्येकामध्ये तत्वम असी, तो तूच आहेस, असा मोठा सिद्धांत, हा मोठा शोध ऋषीमुनीने लावला. कारण आपल्याला काय वाटतं की ईश्वर कुठेतरी लांब आहे आणि त्या ईश्वराकडे आपल्याला नामस्मरण करून धावा घ्यायचा आहे आणि ती धाव घेऊन आपल्याला ईश्वरापर्यंत पोचायचं आहे. आणि ही साधना आहे, ही तपश्चर्या आहे, त्याला वर्षानुवर्ष लागतात. ही माणसाची दृष्टी आहे, ती सद्गुरू वळवतात. देव किती निकट आहे, किती सहज आहे. ईश्वरच आपल्यात आहे आणि आपण ईश्वरात आहोत. तत्वमसी, तो तूच आहेस, जो आहे तो आहे. आणि आपण काय म्हणतो, जे आहे ते मी आहे, हे माझं आहे. आणि या मीपणामुळे माणसाचा अहंकार वाढतो, त्यामुळे माणसाचा क्रोध वाढतो. क्रोध,
मोह, लोभ, मद, मत्सर यामध्ये माणूस इतका गुंततो की ते विकारांमध्ये रूपांतर होतं. माणसात विष, कडूपण या सगळ्या गोष्टी माणसामध्ये येतात. त्याची जीभ ही तिखट कडू होऊन जाते आणि ती नाम गोड करतं. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल 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 हे नामस्मरण माणसाच्या मुखात असेल तर यासारखा मनुष्य त्याचं जीवन किती सुंदर पद्धतीने जगेल, गोड असा होऊन जाईल. त्याचा स्वभाव गोड होईल, त्याची वाणी गोड होईल, त्याचे विचार चांगले, त्याचे विचार इतरांबाबतीत आदर आणि प्रेम निर्माण करणारे असे त्याचे विचार, पॉझिटिव्ह सकारात्मक विचार. आणि त्याची श्रद्धा म्हणजे त्याचं स्मरण, कृतज्ञता भाव, त्याचं काळीच कृतज्ञता भावाने पूर्ण भरून जाईल. आणि म्हणून अशी व्यक्ती, असे गोड व्यक्ती जर सर्वत्र असतील, कल्पना करा अख्ख्या जगामधले सगळे मंडळी नामस्मरण करतात, सर्वांना स्मरण आहे ईश्वराचं, सर्वजण कृतज्ञ आहेत, तर प्रत्येक माणूस एकमेकाशी कसा वागेल, प्रत्येक माणसाची दिनचर्या कशी असेल, प्रत्येक माणसाचे विचार कसे असतील, नकारात्मकता जगातून निघून जाईल. आणि आता आपल्याला काय दिसून येतं आहे, सगळं नकारात्मकता पसरलेली आपल्याला दिसून येते. आधीचा काळ कसा होता, आधीच्या काळात सगळे संत होऊन गेले बघा. संतांचा एक काळ होऊन गेला, ऋषीमुनींचा एक काळ होऊन गेला. आणि तेव्हा कसं समोर प्रेरणा देणारे हे सगळे व्यक्ती, ही सगळी मंडळी होती, म्हणून त्यांच्याकडे पाहून नामस्मरण करण्याची इच्छा मनात निर्माण होत होती. म्हणून तेव्हा असे अनेक शिष्यसुद्धा संतांचे होऊन गेले. त्यांना ऐकून, श्रवण करून, कीर्तनं ऐकून मोठी मोठी व्यक्ती घडली. पण आता काय, आता पाहण्यासाठी आपल्याला काय आहे, आत्ताची मुलं काय पाहतात, आत्ताची मुलं जे पाहतात तसे ते घडतात. आणि त्यांना पाहण्यासाठी, त्यांना वाचण्यासाठी, हे सगळं जे श्रवण करण्यासाठी जे अभंग आहेत, ग्रंथ आहेत, ते काही आपण त्यांच्या हातात पडू देत नाही. आणि म्हणून सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. माणसाची आवडनिवड बदलली, माणसाची इच्छा बदलली, माणसाचा वेळ हा आता दिवस सूर्योदय होतो, लगेच सूर्यास्त होतो, ते वेळ पुरत नाही. आणि मग त्यातून तो वेळ काढणार आहे नामस्मरणाला. इतकं माणूस हा आता हाव आणि धाव त्याची वाढलेली आहे. आणि त्यामुळे पटापट 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 एक एक दिवस माणसाचं सरत जातो. आणि तेव्हा कसं, तेव्हा त्यांच्याकडे पाहून प्रेरणा घेऊन नामस्मरण करण्याची इच्छा निर्माण होऊन असे कित्येक जणांची आयुष्य खूप सुंदर झाली. म्हणून आत्ता लहान मुलांना संस्कार कसे द्यायचे हे जरा पालकांनी लक्षात घेऊन, पालकांनी नामस्मरण करून ती आवड मुलांना लागेल आणि मग मुलं ही खूप चांगली घडतील, त्यांचं जीवन खूप चांगलं असेल. आता असे पुण्यवान आपल्याला घडायचं आहे, असं पुण्यवान आपल्याला व्हायचं आहे, जसं ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. पुण्य आपलं वर आलं पाहिजे आणि ते पुण्य मिळवण्यासाठी आपल्याला सतत चांगले विचार, नामस्मरण केलं पाहिजे. आणि हे नामजप आहे तो आपल्याकडून ईश्वराचं चिंतन करून घेणार. आणि त्या चिंतनामुळे आपल्याला असलेलं अज्ञान, आपल्याला असलेला अहंकार, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, या सगळ्या गोष्टी, सत्य काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. आणि आपल्यालाच कळेल की आपलं जीवन आपण कसे जगत आहोत. आणि आश्चर्य असं की आपल्याला कितीही, म्हणजे वय कितीही वाढला, आता ज्ञानेश्वर किती वर्षांचे होते, किती कमी वर्षांचे होते. आणि आता आपण म्हणतो की जास्त पावसाळे पाहिलेले आहेत म्हणून जास्त शहाणपण आहे. तर ही सगळी समजूत आहे ती पूर्ण चुकीची आहे. जोपर्यंत त्याला खरं ज्ञान होत नाही आणि जोपर्यंत इतरांविषयी प्रेम, आदर त्याच्या मनात निर्माण होत नाही, तोपर्यंत तो माणूस चांगला, त्याचं मन चांगलं आहे हे आपण म्हणू शकत नाही. म्हणून वय काहीही असो, नामस्मरण कुठल्याही वयात कोणीही करू शकतो. आणि कसं करू शकतो, म्हणजे इतके नकारात्मक विचार आहेत, इतका ताण आहे, त्यातून आपण नामस्मरण करू शकतो का, तर हो, येईल तैसा बोल नाम रामकृष्ण हरी असं संतांनी सांगितलेलं. म्हणजे जसं जमेल तसं बोल, तू कसाही अस. बघा वाल्याचा वाल्मिकी झाला, आपण किती चांगले आहोत. तर असे चांगले विचार ठेवून आपण नामस्मरण करू तर आपलं हे चिंतन आहे ते स्मरणामध्ये जाईल. आणि हे करण्यासाठी माझ्या सद्गुरूंनी इतके सुंदर सुंदर नामस्मरणाचे प्रकार सांगितलेले आहेत, त्यामुळे आपली साधना खूप सोपी होऊन जाते. म्हणजे आधी हे विषय आहेत ते इतके छान आहेत आणि ते गुरूंकडून शिष्याला अगदी कित्येक वर्षांची तपश्चर्या किंवा शिष्यांचं गुरुकुल पद्धत अशी ही अगोदर होती की ज्याच्यातून शिष्यांना प्रत्येक क्षणी मार्गदर्शन गुरूंचं घडेल. पण आताच्या काळात आपल्याला शहाणपणाने मार्गदर्शन घेणं,
मग आपल्याला ग्रंथांतून असेल, विचारातून असेल, चिंतनातून, श्रवणातून असेल, आपण ते ऐकून लक्षात घेऊन आत्ता जे आपण ऐकत आहोत ते चिंतनामध्ये रूपांतर त्याचं करून आपल्याला जीवनात बदल घडवून आणायचे आहे. आता हे नामस्मरणाचे प्रकार जाणून घ्यायच्या अगोदर चिंतन हा विषय जरा आपण थोडक्यात जाणून घेऊयात. माणूस हा सतत चिंतन करतच असतो, पण त्याचं चिंतन हे होत असतं, करत असतो नाही, चिंतन होत असतं. आणि हे चिंतन प्रत्येकाचं वेगवेगळं होत असतं, कारण प्रत्येकाला वेगवेगळे संस्कार झालेले आहेत. आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या कुटुंबात वाढलेले आहोत, वेगवेगळी भाषाशैली आपली आहे, वेगवेगळी सराउंडिंग्स आहेत. तर यामुळे आपले विचार वेगळे, तर चिंतन हे होत असतं. मग ते त्यामध्ये चिंता असू शकते, त्यामध्ये काळजी असू शकते, त्यामध्ये सततची हाव असू शकते, पुढे मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे बाकी आहे, दुःख आहे, ताण आहे, असे सगळे नकारात्मक विचार असू शकतात. तर आणि असे असतात, आपण जर ऑब्झर्व केलं तर जास्त करून आपले विचार हे नकारात्मक आणि ज्याचं अननेसेसरी, म्हणजे ज्याचा काहीही उपयोग नाही असे विचार आपण करत असतो. इतरांविषयी द्वेष, या सगळ्या गोष्टी असतात. तर हे चिंतन होत असतं. आणि आपल्याला जर आपल्यात सुधारणा करायची असेल, बघा पाण्याला जर शुद्ध करायचं असेल तर त्याला प्रोसेस आहे, उकळायचं पाणी, गाळून घ्यायचं, असं ते एक एक पायरी करून ते शुद्ध होत जातं. तसं आपल्याला कसं शुद्ध होता येईल? आपल्याला हे जे चिंतन सुरू आहे ते चिंतन सुरू असलेलं चिंतन बंद करून म्हणजे चिंतन मुद्दामून करायचं आहे. आणि चिंतन ते करायचं आहे ते आहे ईश्वर चिंतन करायचं आहे, जे नामजपातून आपल्याला शक्य आहे. नामजप करून त्याचं आपल्याला चिंतन निर्माण होतं की आपण जो हा जप करतोय, आपण जे मुखात नाम घेतलेलं आहे ते नाम म्हणजे काय, तेव्हा आपल्याला कळतं ते नाम आणि तू, तो तत्वम म्हणजे तूच, असी म्हणजे आहे. हे जे आपल्याला हा सिद्धांत जो मांडलेला आहे ऋषीमुनींनी, त्याचा साक्षात्कार होतो, ते आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून नामजप हा खूप महत्त्वाचा भाग आहे, जे नामस्मरणामध्ये रूपांतर होतं. आणि जो ईश्वर आपल्यापासून भरपूर लांब आहे, ही जीवाशिवाची भेट व्हावी यासाठी नामस्मरण करा, असं जे आपल्या मनात किंवा असं आपण काही ऐकलेलं असेल तर ती आपली एक गैरसमजूत आहे की जीवाशिवाची भेट म्हणजे काय, की हा जो शिवरूपात हा ईश्वर नांदत आहे, तो जीवरूपात आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, पण त्याचाच तो एक भाग आहे. सूर्याचं किरण सूर्यापासून वेगळा होतो का? किंवा समुद्रातलं पाणी, त्याची लाट समुद्रापासून वेगळी होऊ शकत नाही, तो त्याचाच एक भाग असतो. समुद्राचा एक किनार आणि दुसरा किनार हा आपल्याला दिसताना लांब दिसतो, आणि त्यातलं अंतर हे इतकं मोठं वाटतं की ते आपण पार करू शकत नाही. आपल्या लक्षात येतं, समुद्राचा किनार दिसताना जरी दिसल्या जवळ तरी तो खूप लांब आहे, आपल्याला कळतं. पण या बाजूला आपल्याकडे असलेलं पाणी आणि समोरच्या किनाऱ्यावर असलेलं पाणी, यात फरक जाणवतो का? तो फरक आहे का? त्याच्यात काहीही फरक नाही आहे. म्हणून आपल्या ठिकाणी असणारा जीव आणि शिव हा एकच आहे, फक्त त्यातलं अंतर आहे ते मनाने निर्माण केलेलं अंतर आहे. ते जे पाण्याचं अंतर मी सांगितलं ते मनाने निर्माण केलेलं अंतर आहे. आणि हे अंतर एका क्षणात आपल्याला बोध झाला की ईश्वर हा आपला अगदी निकट आहे. निकट म्हणजे आहे तो तोच आहे. तर आपल्याला प्रत्येक क्षणाला साक्षात्कार होईल. श्वास प्रत्येक क्षणाला आपण घेतो आणि सोडत असतो, पण त्याकडे जन्मभर लक्ष न देणारी मंडळी आहेत. पण या श्वासाची कृपा काय आपल्यावर, या शरीराची कृपा काय? शरीर साक्षात परमेश्वराचं रूप आहे. आपल्या समोर अवतीभोवती ईश्वर नांदत आहे आणि त्याचा आपल्याला भान घेता येईल. तर नामजपाचे प्रकार आपण जाणून घेऊयात. नामजपाचा पहिला प्रकार आपण जाणून घेतोय, नामस्मरण तोंडाने करणे आणि ते कानाने ऐकणे. हे जे चक्र आहे, म्हणजे विठ्ठल 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 असं नामजप करून 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 त्याचं स्मरणामध्ये रूपांतर होतं. कारण आपण जन्मभर काय करत असतो? पाहतो, ऐकतो, आणि जे पाहतो जे ऐकतो तसे आपण घडत असतो. म्हणून जर आपण नामजप करतोय आणि तोच आपण ऐकतोय तर ते ऐकून ऐकून ते एक चक्र निर्माण होतं. आणि मग आपण नामजप कशाचा करत आहोत, काय करत आहोत, हे अखंड नामस्मरणाची गरज आहे. याला अखंड नामस्मरण. आणि म्हणून नाम घेणं हे सोपं आहे. राम नामले ठग ठाकूर और चोर. पण जो प्रल्हाद आणि ध्रुवाने जे नामस्मरण केलं, वो नाम कुछ और असं सांगितलेलं आहे कबीराने. म्हणजे ते नामस्मरण आहे ते वेगळं आहे. म्हणजेच
हे जे नामजप आहे त्याचं स्मरण करून 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 जे आपलं स्मरण निर्माण होतं ते नामस्मरण वेगळं, आणि नामजप आहे त्यातून चिंतन निर्माण होतं. हे चिंतन आहे ते आपल्याला शहाणपण देतं की ईश्वर नक्की कशात आहे. जर सर्वभूती ईश्वर आहे तर त्याच्याविषयी कृतज्ञता भाव आपल्या मनात निर्माण करतो. म्हणून हे जे चक्र आहे ना, हे जसं कृष्णाच्या करंगळीमध्ये असणारं चक्र सगळं दृष्टांचा नाश करून टाकतं, तसं हे आपल्या नामजपाचं चक्र क्रोध, मोह, मद, द्वेष, मत्सर या सगळ्या गोष्टींचा नाश करून टाकतो. आणि याचं विकारांमध्ये झालेलं रूपांतर हे पुन्हा प्रेरणेमध्ये होतं. आपल्याला एखादं झाड पहा, ते झाड मोठं झालेलं दिसतं, ते झाडाला फळं फुलं छान छान आलेले ते दिसतात, पण त्याचं मूळ आपल्याला दिसत नाही कधी, कारण आपण त्या मुळाविषयी चिंतनच करत नाही. आपल्याला त्या मुळाविषयी भानच येत नाही, त्याशिवाय आपल्याला ते ज्ञान कसं होणार. म्हणून ते मुळातून वृक्षाची निर्मिती आहे. परत ते वृक्षाचं लय पावतं वृक्ष, तेव्हा ते बीजामध्ये रूपांतर होतं आणि ते तो बीज आहे त्यामधून पुन्हा ते मूळ आहे ज्याच्यातून वृक्ष घडतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला ते जाणून घेतल्यानंतर होतं, त्या मुळाला आपल्याला पाहता येतं. तसंच आपल्या सर्वांचं मूळ हे एक आहे, एक नाम हरी. मग आता हा जो एक आत्मा हरी, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तो दुर्गमा न घाली म्हण, असं ज्ञानेश्वरांनी हरिपाठात सांगितलेलं आहे. म्हणजे एकच हरी आत्मा आहे जो जीव शिव समा सर्वांमध्ये वास करून आहे. वाया तो दुर्गमा न घाली म्हण, म्हणजे हे सगळं जाणून घेतलेलं आहे ऋषीमुनीने, संतांनी आपल्याला बोध दिलेला आहे. आता त्याच्यात पुन्हा मन घालू नको, हे बरोबर की चुकीचं. नामस्मरण कर, आपल्यावर ईश्वराची सतत कृपा होत आहे, त्याला शरण जा, कृतज्ञता भाव मनात आण, असं ज्ञानेश्वरांनी एका ओळीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून हे जे चक्र आहे ते एवढं महत्त्वाचं आहे की आपल्या अखंड नामस्मरण आपल्या मुखात राहून ते चिंतनात रूपांतर होईल आणि चिंतनातून स्मरण घडेल. दुसरा प्रकार आहे तो मनासाठी. मन हे किती चंचल आहे, तर या चंचल मनाला स्थिर करण्यासाठीचा हा प्रकार आहे. आता एक गोष्टीतून आपल्याला हा प्रकार स्पष्ट होईल. एक राक्षस असतो आणि एक साधू असतो. राक्षस साधूला सांगतो की मला सगळे तुझी कामं आहेत ना ती मला सांग, मी तुझी सगळी कामं करतो. साधूला काय आपली सगळी कामं होणार आहेत म्हटल्यानंतर तो एक एक करून कामं आहे ती राक्षसाला सांगत जातो. पण ती कामं आहेत संपणारच, संपली कामं. आणि राक्षस म्हणतो की आता कामं जेव्हा संपतील तेव्हा मी तुला खाऊन टाकणार आहे. मग साधू आणखीन विचार करतो आणि आणखीन काय ती कामं आणतो आणि साधूला राक्षसाला सांगतो. राक्षस ती पण कामं पूर्ण करतो. मग पुढे काय, तर साधूला एक युक्ती सुचते. साधू राक्षसाला काय सांगतो, तू एक खड्डा खण, त्यामध्ये मोठा असा बांबू घाल आणि त्यावर तू सरळ चढ आणि उतर, असं जोपर्यंत मी थांब सांगत नाही तोपर्यंत सतत वर खाली वर खाली वर खाली करत राहा. आणि राक्षस म्हणतो हो चालेल, हे पण काम मी करतो. आणि मग राक्षस आहे ते वर खाली करायला सुरुवात करतो. पण राक्षस थकतो काही वेळानंतर. किती वेळ तो वर खाली करत राहणार, आणि मग तो साधूच्या चरणांकडे येऊन थांबतो आणि हरतो. तसंच माणूस हा माणसाचे मन हे मरकटाप्रमाणे जे धावत असतं, आत्ता असं वाटतंय तर नंतर तसं. आत्ता माणूस सुखी तर काही क्षणात तो म्हणतो माझ्यासारखं दुःखी कोणी नाही. एवढा त्याला डोक्याला ताण, एवढ्या ताणात तो जगत असतो, मरत असतो, जगत असतो नाही. जगणं तर हे आहे, आनंदात जगणं आहे. म्हणजे जो दुःखात असतो तो मरत असतो. म्हणून आनंदाचा हा मार्ग आहे जो आपल्याला संतांनी दिलेला आहे, त्यावर आपल्याला फक्त चालायचं आहे. मार्ग तर त्यांनी दाखवलेला आहे, स्पष्ट दाखवलेला आहे, त्या मार्गावरती प्रकाश पाडलेला आहे, म्हणजे ज्ञान पण दिलेलं आहे. चालायचं कसं याचं, म्हणजे साधना कशी करायची, आपल्याला फक्त ती करायची आहे. तर असं मन आहे ते राक्षसासारखं चंचल आहे. तर त्या चंचल मनाला स्थिर करता येतं ते आपल्याला त्याला काम देऊन. काम म्हणजे नामजपाचं. तर त्याला नामजप करत 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 म्हणजे एकही क्षण न थांबता सततचा नामजप आहे, पण अखंड नामजप. कारण ते टिकणं अवघड आहे. नामजप करणं सोपं आहे, घेणं सोपं आहे, पण ते टिकणं अवघड आहे. मुखावर ते सतत राहिलं पाहिजे. आणि ही साधना आहे. सरावातून साधना निर्माण होते, आवड निर्माण होते. नाहीतर फक्त ओळख आणि आवड यात फरक असतो. आपल्या ओळखीची माणसं अनेक असतात, पण आपल्याला आवडणारी माणसं काही कमी असतात, आपल्या कुटुंबातली असतात.
तसंच ही आवड निर्माण होण्यासाठी आपल्याला सारखं ओळख निर्माण करावी लागेल. त्यासाठी ईश्वराची ओळख आहे ती आपल्याला सद्गुरूंकडून घेऊन नामजप करून स्मरण करावं लागेल. आणि म्हणून जेव्हा मुखावरती जिभेवरती सतत नाम लाटलं जाईल जिभेवर, तेव्हा हे मन चंचल आहे ते थकेल, त्याला शहाणपणा येईल, शहाणपणाचा मार्ग दिसेल आणि ते स्थिर होईल. म्हणून हा मार्ग आहे तो सततचा नामस्मरण करण्याचा. तिसरा प्रकार आपण पाहूयात, नामनामी अभेद. हा एवढा सुंदर प्रकार आहे, यामध्ये बोध आहे आणि या बोधातून आपल्याला ईश्वराचा शोध लगेच लागतो. तर हा बोध इतका महत्त्वाचा आहे घेणं. मगाशी मी उदाहरण दिलं होतं आंब्याचं. आंबा हा फक्त शब्द एखाद्या बाहेर देशाच्या व्यक्तीसाठी तो एक शब्द असेल, म्हणजे नाम असेल, नाम. पण आपल्यासाठी किंवा ते एक फळ आहे, ते फळ किती गोड आहे, कसं आहे, त्याचा रंग कसा आहे, त्याचं रूप कसं आहे, ते त्या फळापाशीच आहे. पण त्या समोरच्या व्यक्तीला फक्त नामापर्यंतच त्या फळाची ओळख आहे. मग त्याला बोध कसा होणार? जोपर्यंत तो आंबा चाकत नाही तोपर्यंत त्याला बोध होणार नाही. तसंच जोपर्यंत नाम आपण घेत नाही, जोपर्यंत नामाचा आपल्याला बोध होत नाही, तोपर्यंत ईश्वराचा तो शोध आपल्याला लागणार नाही. तर असं हे नामनामी अभेद. अभेद म्हणजे भेद न करता, तो जीव आणि शिव हा एकच आहे या बोधातून. म्हणजे ते नाम आणि तो आंबा. आंबा हे नाव, आपण आंबा असं नाव घेतलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर तो आंबा येणार, पण त्या व्यक्तीसमोर ते फक्त तो शब्द राहणार, आंबा येणार नाही. म्हणजेच त्याला ती ओळख नाही आहे. आणि असंच ते नाम आणि नामी, म्हणजे विठ्ठल हे नाम आणि जे आहे, जे स्वरूप नांदत आहे तो विठ्ठल, यामध्ये फरक. विश्वी ठसावलेला विठ्ठल आणि फक्त शब्द हा एक विठ्ठल, यामध्ये फरक आहे. पण ते दोन्ही एकच आहे याचा बोध आपल्याला होऊन त्यातून नामस्मरण घडणे म्हणजे नामनामी अभेद. तर आता हा बोध घेऊन, म्हणजे स्वस्वरूप हे प्रत्येक ठिकाणी नांदत आहे. जे बाहेर आहे तेच आत आहे. जे पंचमहाभूतांनी जे बनलेलं आहे जग, तेच त्यानेच आपलं शरीर बनलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरात आहेत. या सगळ्याचा साक्षात्कार आपल्याला, ज्या सगळ्याचं भान आपल्याला जेव्हा येईल तेव्हा आपल्याला हे स्वस्वरूप एकच आहे आणि त्याचं आपल्याला स्मरण करायचं आहे हे लक्षात येईल. आणि तेव्हा नामनामी अभेद घडेल. मग तेव्हा नामस्मरण आहे ते जे मुखाने नामस्मरण सुरू असेल, मनातून सुरू असेल, त्याला बोध मिळेल, त्याला मार्ग मिळेल. आणि मग जो भोळा भाव जो निर्माण होतो ईश्वराविषयीचा, त्याला ज्ञानाची जोड लागते. तर असं हे नामनामी अभेद महत्त्वाचा प्रकार आहे. आता भूती भगवंत म्हणजे जो समोर येईल, जी वस्तू समोर असेल, जी व्यक्ती समोर असेल ती ईश्वर, याचं भान प्रत्येक वेळेस, म्हणजे हा एक सरावच झाला. इतर प्रकारात पहा, आपल्याला मनाला शांत करावं लागतं आणि मनाला त्या मार्गाला न्यावं लागतं. पण इथे कसं आहे, इथे विषयांपासून कुठेही दूर न जाता त्या विषयांमधला ईश्वर पाहणे, त्या विषय हे ईश्वरामुळे आहेत आणि तो ईश्वर आहे हे पाहणे. समोरची व्यक्ती, समोरची वस्तू, मी मगाशी सांगितलं पडणारा पाऊस कधीच आपल्याला समजत नाही. आपण या डोळ्यांनी अख्खं जग पाहतो, अख्खं जग, अख्खा जन्म पाहतो, पण आपल्याला एकदाही त्याविषयी, या डोळ्यांविषयी कृतज्ञता भाव येत नाही. कानाच्या पडद्यांविषयी, जिभेविषयी, तर जे आहे त्याविषयीचं भान आपल्याला निर्माण करून देण्यासाठी हा प्रकार खूप श्रेष्ठ आहे. आणि यातून नामनामी अभेद किंवा हा प्रकार, यातून लवकर माणसाची प्रगती होते, साधकाची प्रगती होते, कारण यातून बोध घडतो. तर जो भूती भगवंत हा प्रकार आहे, यामध्ये दर क्षणाला प्रत्येक वेळेस जे समोर आहे ते ईश्वरूप आहे, याचं भान आपल्याला घेऊन नामस्मरण जर आपण केलं तर ते लवकर फळतं. आता पुढचा प्रकार आहे टाहो फोडून नामस्मरण करणे. टाहो फोडून म्हणजे मोठमोठ्याने नामस्मरण करणे. हा प्रकार दिसण्यासाठी किंवा आपल्याला आत्ता ऐकण्यासाठी, जाणून घेण्यासाठी ते एक ऑकवर्डनेस निर्माण करणारा हा प्रकार वाटतो. पण तो इतरांसाठी, जो साधक आहे, जो नामस्मरण या प्रकाराने करतोय, त्याच्या मनात इतका भोळा भाव निर्माण होतो, कारण त्याचे विचार असे होतात की तो ईश्वर आपल्याला मिळावा, ती इच्छाशक्ती आहे ना ती खूप प्रबळ होते. आणि ती इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळे आपल्याला लवकर नामस्मरण आपल्याकडून घडावं, आपली प्रगती लवकर व्हावी, अशी इच्छा मनात असल्यामुळे
नामस्मरण खूप चांगलं घडतं आणि वेग वाढतो इच्छेचा, आणि म्हणून ती इच्छा पूर्ण होते. तर असा टाहो फोडून नामस्मरण आहे. यामुळे साधकाचा भोळा भाव प्रकट होतो आणि त्यामुळे त्याला कृतज्ञता, नम्रता ही लवकर त्याच्या मनात साठते आणि त्याला ईश्वर दर्शन घडतं. पुढचा प्रकार आहे हा स्वरूपाच्या स्मरणात नामस्मरण. स्वरूपाच्या स्मरणात म्हणजे जे ईश्वर स्वरूप, खरं स्वरूप सर्वत्र वास करत आहेत याच्यावर लक्ष देऊन सतत नामस्मरण. कारण काय होतं, आपण एखादं काम जेव्हा करतो, मग ते घरातलं काम म्हणा किंवा ऑफिसमधलं काम म्हणा, ते काम करता 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 विचार आपल्याला कुठे कुठे नेऊन आणतात. कित्येक वर्षा अगोदरच्या आठवणी सगळ्या मनात येतात. कित्येक वर्षांनंतर आपण काय करायचं याचे विचार मनात येतात. तर हे विचार आपल्याला खूप पुढे मागे घेत असतात, वर खाली नेत असतात आणि आपल्याला त्या कामापाशी पूर्ण लक्ष देता येत नाही. तसं नामजपाच्या बाबतीत घडलं तर नामनामी भेद होणार, तो अभेद नाही होणार. आपण इथे नाम घेत आहोत, पण आपल्याला जे स्मरण व्हायला पाहिजे, जे भान यायला पाहिजे, चिंतन निर्माण व्हायला पाहिजे, ते होणार नाही. म्हणून श्वासावर लक्ष देऊन नामस्मरण करणे किंवा स्वरूपावर लक्ष देऊन नामस्मरण करणे. स्वरूपावर लक्ष देऊन म्हणजे भान घेऊन, आणि श्वासावर लक्ष देऊन म्हणजे डोळे मिटून श्वास अगदी सामान्य, जसा श्वास प्रत्येक क्षणाला सुरू आहे. म्हणजेच नाम, श्वासासोबत नामस्मरण करायचं तर नामसुद्धा प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत पाहिजे. तर श्वासावरती पूर्ण लक्ष देऊन नामस्मरण आपण करू शकतो. हा एक सोपा प्रकार आहे, कारण श्वास सतत आपल्यासोबत असतं. मन शरीराला भलतीकडे नेऊ शकतं, विचार जिथे जातील तिथे शरीर जातं, पण श्वास आहे तो निरंतर, आपण सुखात असो, आनंदात असो किंवा दुःखात असो, रडत असो, क्रोधात असो, श्वास सुरूच आहे. म्हणून आपल्याला कुठल्याही स्थितीतून, कुठल्याही मनाच्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचं सामर्थ्य या प्रकारात आहे आणि आपल्याला स्थिर करण्याचं सामर्थ्य. पुढचा प्रकार आहे तो आपल्या श्वासासोबत नामस्मरण. श्वासावर लक्ष देऊन पाहिलं, श्वासासोबत नामस्मरण आहे, त्यामध्ये आपण भाग करू शकतो. म्हणजे आपला नामजप मोठा असेल, श्रीराम जय राम जय जय राम असेल, तर आपण श्वास घेताना त्याचा एक भाग करायचा आणि पुढचा भाग आहे तो श्वास सोडताना. किंवा सोप्पा नामजप असेल विठ्ठल, तर तो श्वास घेताना आणि सोडताना आपण विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण करू शकतो. उघड्या डोळ्यांनी, बंद डोळ्यांनी सततचं नामस्मरण घडायला पाहिजे. मग डोळे बंद करून सराव, साधना असो किंवा उघड्या डोळ्यांनी असो किंवा कुठल्याही कामात आपण असतानाच ते स्मरण असो, स्मरण आहे, ती आठवण आहे, ती आपल्याला सतत असली पाहिजे. आता एखादी आई स्वयंपाकखोलीमध्ये काम करते आणि तिचं छोटंसं मूल जर बाहेर खेळतं आहे, तर त्या आईला सगळ्या गोष्टी माहीत असतात की ते मूल आत्ता काय करत असेल, ते मूल कुठे धडपडणार तर नाही, याचं सतत तिला भान असतं. त्या मुलाला खेळण्यासाठी आपण काय दिलेलं आहे, तो आता काय खेळत असेल, हे सगळ्या गोष्टी तिला माहीत असतात. म्हणजे तिचं त्या मुलाशी अनुसंधान आपोआप जोडलेलं आहे. तसं अनुसंधान आपलं ईश्वराशी आपोआप जोडलं जातं. ही साधना आहे, ही सुंदर साधना आहे आणि हे जोडलं जातं म्हणजे ईश्वराशी अनुसंधान जोडलं जातं ते नामजप करून करून. म्हणून श्वासासोबत हे जे नामजप आहे, हा प्रकार आरोग्यासाठी सुद्धा छान आहे. म्हणजे जे अनुभव आलेले आहेत भरपूर मंडळींना, नामस्मरण करून नाकाने छान सुगंध येतो, कानाने नाद ऐकू येतो किंवा शरीर हलकं होतं, असे सगळे जे प्रकार घडतात ते सगळे आपल्या अंतरेंद्रियांमधून हे सगळे प्रकार आपल्याला अनुभवायला येत असतात. कारण श्वास आपल्या प्रत्येक अवयवाशी संबंधित आहे. श्वास थांबला की संपूर्ण शरीर थांबलं. तर असा हा श्वास जो सतत सुरू आहे, त्यासोबत जर आपण आपल्या नाममंत्रा बसवल्या त्या श्वासामध्ये, तर प्रत्येक क्षणाला नामस्मरण घडेल आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ते खूप चांगलं असेल. आता हा पुढचा प्रकार आहे मोजून नामस्मरण. आता हे मोजून कशासाठी, तर आपण जर नामस्मरण करतोय, नामजप करतो आणि तो फक्त 8-10 मिनिटांसाठी होतोय, तर आपण खूप कमी वेळ तो नामजप करत असतो. पण जर मोजून करत आहोत तर आपली इच्छा वाढते. म्हणजे आपण माळेला बघा, माळ जर आपण मोजत नामस्मरण केलं तर माळेकडे पाहूनच आपल्याला पहिले लक्षात येतं, आपल्याला ईश्वराची आठवण होते आणि म्हणून आपल्याला स्मरण करण्यासाठी सोपं जातं. 5 माळा जर आपण केल्या तर आपोआप आपल्याला वाटतं की आपण आणखीन 5 करूयात, आणखीन 4 करूयात. त्यामुळे अधिक नामस्मरण यातून घडतं आणि हे नामजपाचं रूपांतर चिंतनात होतं. म्हणून नामजप आपण जर मोजून केला, हा प्रकार नामस्मरण,
तरी ते साधना ही साधना खूप सुंदर आहे. तर असे अनेक प्रकार आहेत जे आपण करू शकतो. आता व्यक्ती तितक्या प्रकृती, ज्याला जो प्रकार आवडेल, ज्याचं ज्या प्रकारामध्ये मन रमेल त्याने ते नामस्मरण करायचं. हा ईश्वर कुठेही लांब नाही, तो सर्वत्र वास करतो, तो आपल्यात वास करत आहे. विश्व परते सारावे मग माते यावे, ऐसा मी नोहे आगवे सकटची मी, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. म्हणजे आपल्याला डोळे बंद करून इथे तिथे लक्ष देऊन काल्पनिक सगळ्या गोष्टी करून आपल्याला ईश्वराला आठवायचं आहे असं नाही. ऐसा मी नोहे, विश्व बाजूला सारून नाही, विश्वात पहा. शरीराचं एक विश्व आहे, मनाचं हे विश्व आहे, बुद्धीचं वैभव आहे, जग आहे. या सगळ्या गोष्टींकडे पहा आणि तेथून नामस्मरण घडू देत, असं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला बोध दिलेला आहे. आणि या नामस्मरणामुळे साधक इतका गोड होतो, इतका नम्र होतो की त्याच्या जीवनात प्रत्येक क्षण त्याच्या जीवनातला हा आनंदाने